वळूयात पुढच्या बातमीकडे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अवकाळीचा कहर पाहायला मिळाला. गारपिटीनं शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. टोमॅटो पिकाला सर्वाधिक फटका बसलाय. शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय. आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी घेतलाय. पाहूया. राज्यात खरं तर या ठिकाणी गारपिटीनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आशेवरती पाणी फेरलेलं आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगसाल? खरं तर टोमॅटो पिकाची लागवड केली होती आणि गारपिटीमुळे खरं तर तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेले 2 महिने आम्ही टोमॅटोच्या शेतामध्ये राबत आहे. 2 महिन्यापासून भरपूर त्याला खत पाणी व्यवस्थापन हे बांधणी केली आणि अचानक रात्री हा गारपिटीचा पाऊस झाला. त्यामुळे 100% शेतीचं नुकसान झालेलं आहे. काही राहिलं नाही. फळ लागायचं मोसम होता, फळही नाही राहिलं, पानही नाही राहिलं आणि फुलंही नाही राहिलं. उभी पीक आता हे खराब होऊन जाणार आहे. उन्हाळ्यामध्ये चांगला बाजारभाव असतो या आशेने आम्ही पीक लावलं होतं. बऱ्याच ठिकाणी पाणी नसतं, परंतु आमच्याकडे पाण्याची काही कमतरता नसल्यामुळं हे पीक केलं. पण आता एवढा खर्च करूनही काही फायदा होणार नाही असं दिसतंय. तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्वरित काहीतरी मदतीची कारवाई करावी अशी विनंती. नक्कीच मोठ्या आशेने शेतकऱ्याने पिकवलेल्या त्याच्या टोमॅटो पिकावरती या गारपिटीनं खऱ्या अर्थानं पूर्णतः नुकसान करत त्याला हातभार केल्याचं पाहायला मिळतं. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, हवेली, पुणे.